पुण्यातील कोंढवा आणि बिबवेवाडीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी धडक कारवाई केली असून एकूण 27 लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. कोंढव्यातील भैरवनाथ मंदिराच्या मागे संशयास्पद हालचालींना माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून भागीरथराम बिश्नोई या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 14,98,000ची अफू आणि वजन काटा असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत बिबवेवाडीत विठ्ठल उर्फ अण्णा कराडे या व्यक्तीला 55 ग्रॅम मेफॅड्रोनसह अटक करण्यात आली. ही रक्कम सुमारे 11,24,000ची आहे. दोन्ही घटनांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले. या कारवायांमध्ये पोलीस अंमलदार आदिल शेख, सचिन माळवे यांची टिप ऑफ निर्णायक ठरली, तर वरिष्ठ अधिकारी पंकज देशमुख, विवेक मासाळ आणि गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. पुणे पोलिसांनी दिलेला हा दणका केवळ 2 आरोपींना अटक करण्यापुरता मर्यादित नाही, तर हा संदेश आहे की शहरात कोणत्याही प्रकारचे ड्रग नेटवर्क फोफाव दिले जाणार. हा कठोर पवित्रा आणि तत्परता हीच कायद्याची खरी ताकद आहे. न्यूज डॉट साठी मी अंशुराज.